जळगाव आणि रावेरमध्ये भाजपाने आता समिती गठीत केली आहे की जे आयाराम आहे त्यांना आम्ही समिती ठरवेल कोणाला घ्यायचं कोणाला नाही। असं आहे की आता ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं मोठ्या प्रमाणात आयारामला जोडल्या गेलेलं आहे। आता त्यांनाच ते भारी झालेले आहेत। आता ते समिती बनवून करणार काय? ते आखरी भाजपसोबत लोक पण पाहिजे ना, नेते तर घेऊन जमा झाले। ते जनता आता भाजपसोबत नाही आहे आणि त्याचं आपण पाहिलं की ग्रॅज्युएट मतदारसंघ वगैरे हे जे शहरातले मतदारसंघ राहायचे ती मतदारसंघ भाजप जवळपास महाराष्ट्रात जिंकायची। आता ते पण लोक त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत। जेवढ्या काही निवडणुका ग्रॅज्युएट मतदारसंघ शिक्षक मतदारसंघाच्या झाल्यात महाराष्ट्रात त्या सगळ्या काँग्रेसने जिंकल्यात आणि कसबासारखी जागा जी जागा कधीच काँग्रेसच्या ताब्यात नव्हती ती काँग्रेसने जिंकली। त्यामुळे आता जे परिवर्तन आहे ते परिवर्तनाच्या आधारावर मी सांगतोय की जनता आता काँग्रेस आणि काँग्रेसच्या अलायन्स सोबत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।